राष्ट्रवादीसाठी काम करणं अपेक्षित असलं तरी देखील प्रदेश अध्यक्ष पदाचा निर्णय घ्या, सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत प्रशांत किशोर यांनी थेट सांगितलं। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीमध्ये नव्या चर्चांना उधाण। सुनेत्रा पवार यांची प्रशांत किशोर यांच्यासोबत 6 तास चर्चा। जय पवारांची ऑनलाईन उपस्थिती, गुंगी गुडिया या टीकेवरून आता बैठकीत चर्चा। प्रशांत किशोर यांची पक्षात संघटनात्मक बदल करण्याची शिफारस, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर भेटीमुळे भाजप नाराज, भाजपचा पराभव केलेल्यांशी चर्चा करणं अयोग्य, भाजपची नाराजी, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीसाठी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून सुरुवात। राष्ट्रवादीसाठी राज्यभरात सर्वे सुरू, लवकरच सर्वेचा अहवाल देखील सुनेत्रा पवार यांना करणार सादर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट, तर दिल्लीमध्ये ब्रेकफास्ट डिप्लोमसीसह मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चेची शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरही लागलंय लक्ष। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बंगळुरूमध्ये 11वे महाअधिवेशन, देशभरातील ओबीसी समाजाचे नेते होणार सहभागी। सामाजिक न्याय आणि ओबीसी हक्कांवरती व्यापक चर्चा करणार। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून ओबीसी महाअधिवेशनाला शुभेच्छा। जनगणनेमध्ये ओबीसी कॉलमचा समावेश करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। दिल्लीनंतर जंतर मंतरवरील आंदोलन म्हणजे फक्त सुरुवात, लाठीचार्जमुळे भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले। पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांचं हे महत्त्वाचं विधान। माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे का? अभिजित दिपके यांचा ट्विट करत सवाल। एआय स्टार्टअप कंपनीने एआय टूल सादर करण्यासाठी माझी माहिती घेतल्याचा आरोप। मनोज जरांगे आजपासून 12 ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, सकल मराठा बांधवांच्या घेणार बैठका। कुणबी प्रमाणपत्रावर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण, आरोपी रमेश म्हात्रेच्या जामिनावरती मुंबई हायकोर्ट सविस्तर निकाल देणार। निकालानंतर म्हात्रेची जेलमधून होणार सुटका। विनायक राऊतांवरील आरोपांप्रकरणी आज निकालाची शक्यता। ठाणे कोर्टामध्ये आज पुन्हा सुनावणी पार पडेल। सून गिरिजा राऊतांचे कौटुंबिक छळाचे आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर, शहांच्या हस्ते NUCFDCच्या नवनिर्मिती कार्यालयाचं होणार उद्घाटन।